नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संख्या हा संपूर्ण चॅप्टर पाहणार आहोत। संख्यांचे जे काही उपप्रकार पडतात, समसंख्या, विषमसंख्या, नैसर्गिक संख्या, ह्या सर्व संख्यांचे उपप्रकार देखील आपण इथे पाहणार आहोत। त्यांची उदाहरणं सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यांवरती जे काही प्रश्न विचारले जातात, तर ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर संख्यांचा जो काही पहिला प्रकार आहे मित्रांनो, तो आहे नैसर्गिक संख्या। काय आहे? नैसर्गिक संख्या। ठीक आहे, नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं हे आपण इथे पाहून घेऊया। तर सर्वात प्रथम एक सोपी आणि सरळ व्याख्या तुम्हाला सांगतोय। नैसर्गिक संख्या, यामध्ये नैसर्गिक हा जो काही शब्द आहे, यामध्ये निसर्ग हा शब्द आलेला आहे। नैसर्गिक संख्येमध्ये काय शब्द आलेला आहे? निसर्ग हा शब्द आलेला आहे। मग नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांचा आपण नैसर्गिक जीवनामध्ये वापर करतो त्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणत असतो। ठीक आहे, जसं उदाहरणार्थ घेऊ, निसर्गामध्ये वावरत असताना, जगत असताना आपण कोणकोणत्या संख्यांचा वापर करतो? जसं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्यानंतर 5 आहे, म्हणजे अशा अनंतपर्यंतच्या ज्या काही संख्या असतात त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणत असतो। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, नैसर्गिक संख्येमध्ये कधीही ऋण संख्यांचा समावेश होत नाही। ऋण संख्या म्हणजे मायनस संख्यांचा कधीही नैसर्गिक संख्येमध्ये समावेश केला जात नाही। म्हणजे -3 ही कधीही नैसर्गिक संख्या नसेल। ठीक आहे, त्यानंतर -500 ही देखील नैसर्गिक संख्या नसेल, -1100 ही देखील नैसर्गिक संख्या नसेल। तर यामागचं कारण काय आहे? नैसर्गिक संख्या ऋण का नसू शकतात? ठीक आहे, तर मित्रांनो, कधीही जीवनामध्ये आपण नैसर्गिक संख्यांचा उच्चार करत नाही। ठीक आहे, समजा माझे पैशाचा समजा एखाद्या व्यक्तीकडे असेल, मी त्याला पैसे मागितले की तुझ्याकडचे 500 रुपये मला दे, तुझ्याकडचे 500 रुपये मला दे, तर त्यांनी मला 500 रुपये देऊन टाकले। मग मी असं म्हटलं का त्याला की तुझ्याकडचे -500 रुपये दे? असं म्हटलं का? नाही। म्हणजे कधीही जे काही ऋण संख्या असतात त्यांचा समावेश कधीही नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होईल की शून्य ही नैसर्गिक संख्या आहे का? शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहे मित्रांनो। का नाही आहे? त्यामागचं कारण काय? मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की माझे एका व्यक्तीकडे 500 रुपये होते, मी त्याला 500 रुपये मागितले, त्याने मला 500 रुपये देऊन टाकले। मी विसरलो की त्याने मला पैसे दिले होते, मी त्याला परत पैसे मागायला गेलो की तुझ्याकडे जे काही 500 रुपये आहेत ते मला परत दे। तर तो समोरचा व्यक्ती काय म्हणतो की तुमचा माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही आहे। म्हणजे त्याने सुरुवात कुठून केली? 1 पासून केली। त्याने शून्य असं म्हटलं का? तो म्हटला का की मी तुम्हाला 500 रुपये देऊन टाकले, तुमचा माझ्याकडे 0 रुपये पण शिल्लक नाही? म्हणजे शून्यांचा वापर त्यांनी केलाय का? नाही केला। म्हणजे सुरुवातीला शून्य वापरला जात नाही। जसं आपण सुरुवातीला 1 रुपया म्हणू शकतो, 5 रुपये म्हणू शकतो, 10 आंबे म्हणू शकतो, पण शून्य असा कधी वापर केलाय का आपण? आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की हे 500 तुम्ही संख्या लिहिली नाही का, तर यामध्ये शून्याचा वापर केला गेला नाही का? पण सुरुवातीला कोणती संख्या आहे ते वापरली गेलेली आहे? 5 ही संख्या वापरली गेलेली आहे। मग सुरुवातीला जर 5 ही संख्या वापरली गेली असेल तर त्याच्यानंतर शून्याचा उपयोग केला गेलेला आहे। तर लक्षात घ्या, सर्वात प्रथम पहिली जी काही नैसर्गिक संख्या असेल ती 1 असेल आणि कोणत्याही नैसर्गिक संख्या ह्या फक्त आणि फक्त धनसंख्याच असू शकतात। म्हणजे प्लसच्या संख्याच असू शकतात, मग त्या अनंतापर्यंतच्या असतील। ठीक आहे, इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालंय का मित्रांनो? त्यानंतरच्या संख्याचा प्रकार आहे समसंख्या। ठीक आहे, कोणती संख्या आहे? समसंख्या। तर समसंख्या कशाला म्हणायचं? समसंख्यांचे उदाहरण कशा पद्धतीचे असतात हे संपूर्ण आपण इथे पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा, समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंकापैकी एखादा अंक येत असेल तर
त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणत असतो. जसं उदाहरणावरून तुम्हाला कळून जाईल, शून्य ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 या 5 अंकापैकी एखादा अंक एकक स्थानी येत असेल, एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणत असतो. जसं मी इथे पहिली संख्या घेतोय 10. काय संख्या घेतलेली आहे? 10. तर या 10 या संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता आहे? उजवीकडून मोजायचा. बघा 0 हा एकक स्थानचा अंक आहे आणि 1 हा दशक स्थानचा अंक आहे. मग 10 ह्या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आलेला आहे? 0. म्हणून 10 ही संख्या कोणती संख्या राहील? समसंख्या राहील. ठीक आहे. मी इथं लिहिलं समजा 172 लिहितो मी अगोदर, क्रमाने घेऊया. 172 ही संख्या घेतलेली आहे. तर 172 ह्या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 2. एकक स्थानचा अंक काय आहे? 2. आणि समसंख्येची व्याख्या काय सांगते? 0, 2, 4, 6, 8 या अंकापैकी एखादा अंक जर एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणू शकतो. मग 172 समसंख्या झाली की नाही? झालेली आहे. त्यानंतर याच्यापेक्षा जर आपण मोठी संख्या घेतली समजा, ठीक आहे, 804 ही संख्या घेतली. या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आलाय? 4 हा अंक आलाय. म्हणून 804 ही संख्या कोणती संख्या झाली होती? समसंख्या झाली होती. त्यानंतर कितीही मोठी संख्या तुम्ही इथे घेऊ शकता, कितीही मोठी असू द्या. ठीक आहे. समजा या पद्धतीची आहे 13,686. 13,686 ही संख्या आहे. तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 6 हा अंक आलेला आहे. एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 6 हा अंक आलेला आहे. ठीक आहे. मग 6 अंक आलेला आहे तर या 5 अंकापैकी एखादा अंक आहे का यामध्ये? आहे. म्हणजेच 13,686 ही जी काही संख्या आहे ती समसंख्या आहे. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं होतं. ठीक आहे. आता त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं राहील की एकक स्थानी 0 येतोय पण 0 ही समसंख्या आहे का? तर मित्रांनो लक्षात घ्या, 0 ही समसंख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्याही नाही आणि 0 ही समसंख्याही नाही. एवढ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. त्यानंतर मित्रांनो दोन क्रमवार समसंख्येतील जो काही फरक असतो, मग त्या कोणत्याही क्रमावर संख्या घ्या, त्यामधला फरक नेहमी 2चाच येईल. जसं इथे मी तुम्हाला लिहून दाखवतोय 2, 4, 6, 8 आणि 10 इतक्या क्रमसंख्या आपण इथे घेतोय. तर या क्रमिक आहेत का नाही? 2च्या नंतरची समसंख्या 4, 4च्या नंतरची समसंख्या 6, 6च्या नंतरची समसंख्या 8 आणि 8च्या नंतरची समसंख्या 10. मग या 2 क्रमिक संख्या आहेत. मग पहिली क्रमिक संख्या 2, दुसरी क्रमिक समसंख्या 4. या दोघातला फरक कितीचा आहे? 2 आणि 4 मध्ये 2चा. परत 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. ह्या दोन्ही क्रमिकच संख्या आहेत. त्यानंतर 6 आणि 8 ह्या दोन्ही क्रमिक संख्या आहेत. यामधला फरक कितीचा? 2चा. परत 8 आणि 10 ह्या पण 2 क्रमिक संख्या आहे. ह्यामधला फरक देखील 2चा. आता तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही क्रमिक संख्या लिहिल्या आहे एका पाठोपाठ एक म्हणून आला असेल. तुम्ही कोणत्याही संख्या घ्या. समजा मी इथे घेतोय 14 आणि 16, पण त्या क्रमिक असल्या पाहिजे बरं का. नाहीतर 14 लिहिली त्यानंतर 18 लिहिली, आतमधली 16 सोडून दिली, असं नाही चालत. तर इथे 14 आणि 16 ह्या 2 क्रमिक समसंख्या आहेत. दोघातला फरक किती आहे? 14 आणि 16 मधला 2. त्यानंतर याच्यापेक्षा जर मोठी घेतली आपण, ठीक आहे, 56 आणि 58. 56 आणि 58 ह्या 2 क्रमिक समसंख्या आहेत. तर या 2 संख्येतला फरक कितीचा आहे? 56 आणि 58 मधला 2चा. म्हणजे इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं होतं की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकापैकी एखादा अंक जर येत असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही क्रमिक 2 संख्येतील फरक हा 2चा असतो. आणि महत्त्वाचं 0 ही समसंख्या नाही. 0 ही समसंख्या
नाही. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं होतं. ठीक आहे. आता त्यानंतर एक आणखी महत्त्वाचं की एक समसंख्या अशी आहे जी मूळ देखील आहे. ठीक आहे. जसं ही 2 पहा, ही जी काही 2 संख्या आहे ही सममूळ संख्या आहे. सममूळ संख्या आहे. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं ते आपण शिकणारच आहोत, पण इथं तुम्हाला हा प्रश्न आपण इथं टॉपिक आहे तो समसंख्यांचा म्हणून इथं घेतोय मी. तर 2 ही सममूळ संख्या आहे, म्हणजे 2 ही समसंख्या असून मूळ संख्या आहे. मूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. मग 2 ही समसंख्या आहे आणि ती मूळ पण आहे, म्हणून 2 ला आपण सममूळ संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो संख्येचा तिसरा प्रकार आहे विषम संख्या. ठीक आहे. काय आहे? विषम संख्या. तर विषम संख्या कशाला म्हणायचं? विषम संख्यांची उदाहरणं हे आपण इथे सविस्तर पाहून घेऊया. ठीक आहे. तर विषम संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या अंकापैकी एखादा अंक येतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 या 5 अंकापैकी एखादा अंक एकक स्थानी येत असेल. काय? एकक स्थानी जर येत असेल तर त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण याची उदाहरणं पाहून घेऊया. जसं पहिली संख्या घेतोय मी इथे 11. काय संख्या घेतोय? 11. तर 11 ह्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? तर 11च्या एकक स्थानी मित्रांनो 1 हा अंक आहे, म्हणून 11 ही विषम संख्या झाली होती. ठीक आहे. त्यानंतर 11च्या नंतर मी इथं उदाहरण घेतोय 23. काय घेतोय? 23. मग 23 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 3. मग एकक स्थानचा अंक जर 3 असेल तर 23 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर होतं. त्यानंतर जर मी याच्यापेक्षा मोठी संख्या घेतली 455. काय घेतली? 455. 455 ह्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 5 हा अंक आलेला आहे. मग विषम संख्येची खूण काय आहे? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादा जरी अंक आला तरी त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर याच्यापेक्षा आणखी जर मोठी संख्या मला घ्यायची झाली तर मी घेऊ शकतो. ठीक आहे. या पद्धतीची 8677 ह्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 7 अंक आहे. विषम संख्येच्या खुणेमध्ये 7 आहे. मग 8677 ही विषम संख्या आहे. आणि शेवटचा अंक आहे 9. तर किती पण मोठी संख्या घ्या. ठीक आहे. या पद्धतीची कितीही जरी आकडा लिहिलाय आपण तरी काहीही फरक पडत नाही. 13,689. मग 13,689 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 9 आणि विषम संख्येच्या खुणेमध्ये 9 हा अंक आहे, म्हणून ह्या सर्व संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालंय का? ओके. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की 0 ही विषम संख्या नाही. 0 ही विषम संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्याही नाही, 0 ही समसंख्याही नाही आणि 0 ही विषम संख्या देखील नाही. आता त्यानंतर महत्त्वाचं आणखी एक की कोणत्याही क्रमिक 2 विषम संख्येतील फरक हा 2चा असतो. जसं मी इथं उदाहरण घेतोय 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे. इथपर्यंत मी या विषम संख्या घेतोय. तर या 2 क्रमिक संख्या बघा ना तुम्ही काय आहेत. समजा मी पहिल्या 2 क्रमिक विषम संख्या घेतल्या 1 आणि 3. ह्या दोन्ही विषम संख्या आहेत का? आहेत. मग या 2 क्रमिक विषम संख्या आहेत का? क्रमाने येणाऱ्या आहेत. मग दोघातला फरक किती आहे? 3 आणि 1 मध्ये 2चा. परत
3 आणि 5 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 3 आणि 5 मध्ये 3 आणि 5 मध्ये फरक परत 2चा आहे. इथपर्यंत क्लिअर? दोन क्रमिक विषम संख्या होत्या. नंतर 5 आणि 7 ह्या देखील दोन क्रमिक विषम संख्या आहेत. ह्या दोघांमधला फरक कितीचा आहे? 7 आणि 5 मध्ये 2चा. परत 7 आणि 9 ह्या पण दोन क्रमिक विषम संख्या आहेत. ह्यामधला फरक कितीचा आहे? 2चा. म्हणजे सिद्ध झालं की नाही मित्रांनो, कोणत्याही दोन क्रमिक विषम संख्येतील फरक हा काय असतो? 2 इतका असतो. कोणतीही संख्या घ्या पण त्या क्रमिक असायला हव्या. ठीक आहे, काय असायला हव्या? क्रमिक असायला हव्या. जसं मी इथं घेतोय 23 आणि 25. वास्तविक पाहता 23 आणि 25 या दोन क्रमिक संख्या आहेत आणि विषम संख्या आहेत बरं का. काय आहेत? विषम संख्या आहेत. त्यामध्ये ही जी काही 23 आहे ही मित्रांनो एक मूळ संख्या देखील आहे. ते आपण समोर शिकणारच आहोत. ठीक आहे, आता 23 आणि 25 ह्या दोन क्रमिक विषम संख्या आहेत. कारण 25च्या एकक स्थानी 5 आलाय आणि 23च्या एकक स्थानी 3 आलाय. दोन्हीही विषम संख्या झाल्या होत्या. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर होतं. दोन्ही क्रमिक आहेत आणि दोन्ही विषम आहेत, तर दोघातला फरक 23 मधून 25 गेले 2 उरतात. बरोबर आहे. त्यानंतर मी जर इथं घेतलं 77 आणि 79. 77 आणि 79 सर्वात प्रथम दोन्ही विषम संख्या आहेत का? 77च्या एकक स्थानी 7, 79च्या एकक स्थानी 9. दोन्ही विषम संख्या आहेत. क्रमिक आहेत का? क्रमिक आहेत. दोघातला फरक कितीचा आहे? 77 आणि 79 मध्ये 77 मधून 79 गेले 2. मग उत्तर किती आलं आपलं? 2. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की विषम संख्येतील दोन क्रमिक विषम संख्येतील फरक हा 2चा असतो. त्यानंतरचा संख्याचा समोरचा प्रकार आहे मित्रांनो मूळ संख्या. काय आहे? मूळ संख्या. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं? ठीक आहे, मूळ संख्या कशाला म्हणायचं हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मूळ संख्या कशाला म्हणायचं की ज्या संख्यांना फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते आपण काढून घेऊया. ठीक आहे, तर इथं मूळ संख्याची व्याख्या काय झाली होती? ज्या संख्यांना एकने व त्याच संख्येने भाग जातो. ठीक आहे, त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्यांना फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण 1 पासून तर 100 पर्यंत ज्या काही मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या काढून घेऊया. ठीक आहे, सविस्तर आपल्याला 1 पासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आता इथे आपण समजून घेऊया की एक अगोदर 1 ते 50 पर्यंत किती आणि 1 ते 100 पर्यंत किती. अशा पद्धतीने आपल्याला सविस्तर ही पाहायचं आहे. तर 1 ते 100 पर्यंत मित्रांनो लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, कोणकोणत्या आहेत आपण काढून घेऊ. जसं पहिली मूळ संख्या होती 2, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 7. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंत आहेत. 2ला पहा फक्त 2नेच भाग जातो, 3ला 3नेच भाग जातो, 5ला 5नेच आणि 7ला 7नेच. आता आपण इथं 9 घेऊ शकत नाही कारण 9ला 3ने भाग जातो. 10 घेऊ शकत नाही कारण 10ला 2ने आणि 5ने भाग जातो. हे 1 ते 10 पर्यंत. 1 ते 10 पर्यंत किती आहेत मूळ संख्या? 4 आहेत. ठीक आहे, आता 10च्या नंतर म्हणजे 11 पासून. ठीक आहे, आता 11ला फक्त 11ने आणि 1नेच भाग जातो 11. त्यानंतर आहे 13. ठीक आहे, 13ला फक्त 13 आणि 1नेच भाग जातो. 13 नंतर 17. ठीक आहे, आणि 17 नंतर 19. म्हणजे 11ला 13ला 17ला आणि 19ला फक्त त्याच संख्येने आणि फक्त 1नेच भाग जातो. आता 20 पर्यंत झाल्या. 20 पर्यंत 4 आहेत. बरोबर आहे. आता त्यानंतर समोर 21 पासून 21ला तर भाग जातो 7ने. बरोबर आहे, किंवा 3ने पण भाग जातो. 21 नाही घेता येणार. त्यानंतर आहे 23. ठीक आहे, 24 घेऊ शकत नाही. त्यानंतर 25 पण घेऊ शकत नाही. 26 पण घेऊ शकत नाही.
27 पण घेऊ शकत नाही, 28 पण घेऊ शकत नाही, घेऊ शकतो काय 29. कारण 24ला पण भाग जातो दुसऱ्या संख्येने, 25ला पण जातो, 26ला पण जातो, 27ला पण जातो, 28ला पण जातो, पण 29ला जात नाही आणि 30ला पण भाग जातो. ठीक आहे. समोर आता आपण 30 पर्यंत काढल्या. 21 ते 30 पर्यंत फक्त दोनच मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता 30च्या समोर 31 पासून आता 31 विषम संख्या. ठीक आहे, मूळ संख्या. ठीक आहे, कारण 31ला फक्त 31नेच भाग जातो. आता 32 जर घेतलं तर 32ला दुसऱ्या संख्येने भाग जातो, 33ला पण 11ने भाग जातो, 34ला पण भाग जातो, 35ला पण भाग जातोय, 36ला पण भाग जातो, पण 37ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणून इथे 37. 38ला भाग जातोय, 39ला पण भाग जातोय, 40ला पण भाग जातोय. बरोबर आहे की नाही? आता हे आपण 40 पर्यंत पाहिल्या. आता 40च्या समोर 40च्या समोर 41 आहे, तर 41ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही जात. 42ला जातोय, परत 43ला जातो का? नाही जात. मग इथे आपण समोरची संख्या 43. 43 नंतर 44ला भाग जातोय, 45ला पण जातोय, 46ला पण जातोय, पण 47ला जातो का? नाही जात. मग 47 समोरची मूळ संख्या. 48ला जातो, 49ला पण जातोय. ठीक आहे, आणि 50ला पण जातोय. आता 51 पासून 51ला भाग जातो. ठीक आहे, 52ला पण भाग जातो, पण 53ला भाग जातो का? कोणत्या संख्येने? 53ला भाग जातो? नाही जात. त्यानंतर 54ला जातोय, 55ला जातोय, 56ला जातोय, 57ला देखील जातोय, 58ला भाग जातोय. आपण 59ला भाग जातो का? 59ला भाग जातोय का? नाही जात. 60ला पण भाग जातोय. आता आपण 61 पासून पाहू. जसं इथं समोर 61 आहे, 61ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त एकनेच भाग जातो. 62ला भाग जातोय, 63ला पण भाग जातोय, 64ला पण भाग जातोय, पण 65ला कशाने भाग जातो? 5 नाही, ती पण घेता येणार नाही. 66ला जातोय, 67ला नाही जात. मग 67 संख्या घ्या. ठीक आहे. त्यानंतर 68ला जातोय, परत 69ला देखील भाग जातो का? हे बघा 69 आहे, 69ला भाग जाईल ना. 9 एकच आणि 3ने भाग जाईल, त्यामुळे घेता येईल का? नाही घेता येणार. ठीक आहे. त्यानंतर 70 10ने भाग चाललाय. बरोबर आहे. आता 71 पासून 71 घ्या. 71ला कोणत्या संख्येने भाग जात नाही? 72ला जातोय, पण 73ला जातोय का? नाही जात. 74ला जातोय, 75ला पण जातोय, 76ला पण जातोय, 77ला पण जातोय, 78ला पण जातोय, पण 79ला जातोय का? 79ला जातोय का? कोणत्या संख्येने भाग? 79ला जात नाही. ठीक आहे. त्यानंतर 80ला भाग जातोय, 81ला पण भाग जातोय, 82ला पण भाग जातोय, पण 83ला भाग जातो का? नाही जात. ठीक आहे. त्यानंतर आहे 84. 84ला भाग जातोय का? नाही जात. 84ला भाग जातोय, 85ला पण भाग जातोय, 86ला भाग जातोय, 87ला भाग जातो का? हे जे काही 87 आहे, भाग जातो का? जातो ना मित्रांनो. 3ने भाग जाईल ना. 7 आणि 7 14 आणि हातचा एक म्हणजे 15. 87ला भाग जातोय की नाही? 3ची कसोटी लागू पडते, त्यामुळे 87 घेता येईल का? नाही घेता येणार. 88ला पण भाग जातोय, 89ला भाग जातोय का? नाही जात. त्यामुळे 89 घ्या. ठीक आहे. त्यानंतर 90 पर्यंत आपण घेतलं. आता 91 पासून फक्त 97 राहील. ठीक आहे. बघा या पद्धतीने. मग टोटल किती संख्या आहेत? 25. आता या ज्या काही 25 संख्या आहेत, तर या 25 संख्यापैकी कोणत्याच एका संख्येला इतर संख्येने भाग जात नाही. जर तुम्ही इथे 59 घेतलं तर 59ला फक्त 59नेच भाग जाईल किंवा 1नेच भाग जाईल, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. तुम्ही जर इथे 29 घेतले, ठीक आहे, तर 29ला 29नेच भाग जाईल किंवा 1नेच भाग जाईल. ठीक आहे. येपर्यंत क्लिअर. त्यानंतर तुम्ही इथं घेतलं होतं 71, तर 71ला फक्त 71नेच आणि 1नेच भाग जाईल, इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही आहे. त्यानंतर इथं 5 आहे, 5ला फक्त 5नेच भाग जाईल आणि 1नेच भाग जाईल, इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही आहे. त्यानंतर इथं होतं 31ला फक्त 31ने आणि फक्त 1नेच भाग जाईल. ठीक आहे. ह्या पद्धतीने क्लिअर झालं होतं. तर ह्या सर्व संख्यांना म्हणतात मित्रांनो मूळ संख्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे मूळ संख्या पाहिलेला आहे.
तर मित्रांनो आणखी याच्यामधलं बारकावं असं, इथे पहा ही जी काही दोन संख्या आहे, ठीक आहे, तर मित्रांनो ही दोन काय आहे, एक समसंख्या देखील आहे. दोन काय आहे, एक समसंख्या देखील आहे आणि मूळ संख्या देखील आहे. म्हणून आपण या दोनला काय म्हणू शकतो मित्रांनो, अगोदर दोन्ही समसंख्या आहे म्हणून सम नाव लिहू, त्यानंतर दोन ही मूळ संख्या आहे म्हणून आपण मूळ नाव लिहू. म्हणजे दोनला आपण काय म्हणू शकतो, सममूळ संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो दोनला आपण समसंख्येमधील देखील ग्राह्य धरू शकतो आणि मूळ संख्येमध्ये देखील ग्राह्य धरू शकतो. तर सर्वात प्रथम किंवा सर्वात लहान सममूळ संख्या कोणती, सममूळ संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला, सर्वात लहान आणि प्रथम सममूळ संख्या कोणती, तर कोणती राहील, दोन. कोणती राहील, दोन. ठीक आहे. त्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या कोणती, मूळ संख्या कोणती. ठीक आहे. ह्या पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या कोणती. तर सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे मित्रांनो, मूळ संख्या ती आहे 11. ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 11. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, किती मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत, 15 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आणखी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 50 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, तर 50 ते 100 पर्यंत एकूण जे काही मूळ संख्या आहेत मित्रांनो ते 10 आहेत, 10 मूळ संख्या. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 50 पर्यंत 15 आणि 50 ते 100 पर्यंत 10. मग इथे टोटल किती झाले होते आपल्या 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्या काही मूळ संख्या असतील त्या एकूण 25 असतील. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न इथे सोडवायचा आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक पाहिले. सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या पाहिल्या. तर नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो, ज्या संख्यांचा वापर आपण समाजात वावरत असताना, निसर्गामध्ये वावरत असताना करतो त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतो. पण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ठीक आहे. कारण ऋण संख्या या कधी नैसर्गिक संख्या नसतात. जसं -25 -50 या नाही आहेत, कारण या ऋण आहेत. ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून ते अनंतापर्यंतची होते, बरोबर आहे. आणि नैसर्गिक संख्या ह्या 1च्या क्रमाने वाढत जातात. त्यानंतर 2 नंबरला आपण पाहिलं होतं समसंख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक येतो त्या सर्व संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. आणि कोणत्याही 2 क्रमवार समसंख्येतील फरक हा 2चा असतो. जसं 2 आणि 4 घेतलं, ह्या 2 समसंख्येतील फरक 2चा आहे. 28 आणि 30 घेतलं, ह्या 2 समसंख्येतील फरक 30चा आहे, बरोबर आहे. पण 0 ही समसंख्या नाही आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं विषम संख्या. तर विषम संख्या आपण कशाला म्हटलं होतं, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या 5 अंकापैकी एखादा अंक येतो त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हटलं होतं, बरोबर आहे. ठीक आहे. आणि आपण हे पाहिलं होतं
की दोन क्रमवार विषम संख्येतील फरक हा नेहमी 2चा असतो. जसं 3 आणि 5 आहे, दोन्ही विषम संख्या आहेत, फरक कितीचा? 2चा. ठीक आहे. 15 आणि 17, 15 आणि 17 ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, मूळ पण विषम संख्या आहेत, तर या विषम संख्येतील फरक कितीचा राहील? 2चा राहील. पण 0 ही विषम संख्या नाही आहे. त्यानंतर आपण शिकलो होतो की मूळ संख्या कशाला म्हणतात? तर ज्या संख्यांना फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जाऊ शकतो त्या सर्व संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणलं होतं. ठीक आहे. जसं 2, 3, 5, 7 या पद्धतीच्या, 11, 13, 17 या पद्धतीच्या. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या होत्या. ठीक आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर त्याचं उत्तर 15 राहील. 50 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या? त्याचं उत्तर 10 राहील. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर काढू शकतो. तर मला आशा आहे तुम्हाला हा संपूर्ण टॉपिक समजला असेल. जर समजला नसेल तर एक वेळ व्हिडिओ रिव्हर्स करा. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्या काही मूळ संख्या आहेत याच्या समोरचा संपूर्ण टॉपिक पाहणार आहोत, समोरच्या संख्यांचा प्रकार पाहणार आहोत.